स्वाहा जय गोपाल. मित्रांनो, आपण प्लास्टरिंग करत असताना देशी गाईच्या गोमयीपासून ज्यावेळेस आपण लिपाई करतो किंवा प्लास्टरिंग करतो त्यावेळेस मिक्सचर कशा पद्धतीने बनवतोय थोडक्यात समजून घेऊयात. ही आहे चंदन पावडर आणि आपण बघू शकता आतमध्ये ही आहे हळद, त्याच्याबरोबर आहे गोमय पावडर. आता यांचं प्रमाण सांगायचं झालं तर थोडक्यात सांगायचं तर गोमय पावडर ही 2 किलो आहे, हळद ही 1 किलो आहे आणि चंदन पावडर ही अर्धा किलोच्या आसपास आहे. तर आपण पहिल्यांदा पाणी मिक्स करायचं नाहीये. पाण्याच्या ऐवजी आपण पवित्र देशी गोमयपासून, देशी गाईच्या गोमयपासून काढलेला हा गोमय रस आहे. किती ठीक आहे तुम्ही बघू शकता. हा गोमय रस आहे, तर याचा वापर करायचा आहे. पाणी शक्यतो थेट न वापरता हा रस वापरल्याने फिनिशिंग चांगली येईल. तर हे ओतत असताना डायरेक्ट ओतून द्यायचं नाहीये. आपल्याला हे सगळे तिन्ही मिक्सचर जे आहेत हे सगळे आपल्याला एकदा पहिले सगळे मिक्स करून घ्यायचे. हे चांगल्या पद्धतीने मिश्रण झालं तयार की त्यानंतर न गोमय रस वापरायचा आहे. आता गोमय रस वापरत असताना सुद्धा 2 गोष्टी करणं गरजेचं आहे. जसं गृहिणी स्वयंपाक करताना ज्यावेळेस मोदक वगैरे करते किंवा करंजी करते त्यावेळेस काही सारण बाजूला काढून ठेवते, बरोबर ना? त्या पद्धतीने आपण हे मिक्सचर तयार झाल्यानंतर ना सुद्धा गोमय रस थेट याच्यात न ओतता याचं सारण बाजूला काढायचं. त्यामुळे गोमय रस जर का आपल्याला क्वांटिटी कमी पडली त्यानंतर ना अजून गोमय रस तयार करेपर्यंत वेळ मिळतो आणि तयार होणारं मिश्रण हे व्यवस्थित मिश्रण तयार होतं. जे हे काम करतात ते समजू शकतात की यावेळेस काम करत असताना याचा सुगंध किती वातावरणात दरवळतो. हे प्रत्यक्ष जो अनुभवतो त्यालाच ह्या गोष्टीची प्रचिती येते. हे बघा, हे मिश्रण मी मिक्स झालेलं आहे प्रॉपर. आपला जेजुरीचा बेल भंडारा जो होतो किंवा गोशाळेमध्ये जो गोमयचा सुंदर एक सुगंध असतो ते सगळ्याचा अनुभव आपल्याला हे काम करत असताना मिळतो. हे आपण सारण काही बाजूला काढून ठेवलंय. हे सारण असंच बाजूला ठेवून द्यायचंय आणि याच्यातच आपल्याला गोमय रस ओतून घ्यायचा आहे. सारांच्या हिशोबाने काही गोमय रस पण पाठीमागे ठेवलाय आपण. बघा, ज्या पद्धतीने मगाशी मी तुम्हाला सांगितलं ती समस्या येते. आपल्याला गोमय रस कमी पडू शकतो कारण सुकी शेणाची पावडर भरपूर प्रमाणात पाणी स्वतःमध्ये स्वीकारत असते. थोडक्यात सांगायचं झालं तर 4 किलो शेण ज्यावेळेस आपण वाळवतो त्यावेळेस आपल्याकडे उपलब्ध होतं 1 किलो सुकं शेण. म्हणजे 75% पाण्याचा समावेश असतो शेणामध्ये, गोमयमध्ये. त्यामुळे मसाला करत असताना गोरस हा जास्तीचा आपल्याला तयार करून ठेवायलाच लागतो. मग ते 5-5 लिटरच्या कॅनमध्ये तयार करून ठेवला तर काम करायलाही सोपं जातं. आपला आता मसाला तयार झालेला आहे. एवढ्या कमी वेळात आपण पूर्णपणे हे मिश्रण तयार केलेलं आहे. चिकटपणा बघून घ्या. याचा जो हा लाळवा आहे, याचा जो चिकटपणा आहे, याला देशी गाईच्या शेणामधले पण भरपूर सारे कंटेंट कारण ठरतात. याचा आपल्याला थेट प्लास्टरिंगच करायचं आहे. या पद्धतीने बेस लावून घेतला की अशा पद्धतीचे जे टूल्स असतात हे टूलच्या साहाय्याने याला थेट आपल्याला प्लास्टरिंग करायचं. एका दिवसात व्यवस्थित हे सुकतं. 12 तासात सकाळी काम चालू केले संध्याकाळपर्यंत व्यवस्थित सुकतं आणि आपल्याला सुंदर असा गोशाळेचा जो अनुभव आहे ती अनुभूती आपल्याला घरातही अनुभवता येते. आणि हे तर आपलं पवित्र देवघरच आहे. आणि हा व्हिडिओ शूट झालेला आहे शाहीर चेतन